राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या खूप उत्साहवर्धक आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना आता खूप वेग आला आहे. राज्य सरकारने सर्व बँकांना थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन शेतकऱ्यांना त्यांची कागदपत्रे बँक शाखांमध्ये जमा करण्याचे आवाहन केले जात आहे. आतापर्यंत लाखो खात्यांची माहिती गोळा झाली असून काही जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील याद्या तयार होत आहेत. प्रक्रियेला वेग आल्याने 6 मार्च 2026 रोजी सादर होणाऱ्या राज्य अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. मात्र काही सूत्रांनुसार अर्थसंकल्पात तरतूद नसली तरी जून 2026 पर्यंत किंवा पावसाळी अधिवेशनात निर्णय होईल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. समितीचा अहवाल एप्रिलमध्ये येण्याची अपेक्षा आहे, त्यानंतरच अंतिम निर्णय होईल. पहिल्या टप्प्यात 41,800 शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो असा अंदाज आहे, तर एकूण 34 लाखांहून अधिक खात्यांची नोंदणी झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतही चांगली अपडेट आहे. जानेवारी 2026चा 1,500 रुपयांचा हप्ता म्हणजे एकूण 3,960 कोटी निधी मंजूर. अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाही. तांत्रिक अडचणी आणि ई-केवायसी मधील चुकीमुळे हप्ता लांबला असून जानेवारी आणि फेब्रुवारीचे दोन्ही हप्ते एकत्र 3,000 रुपये लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. काहींना होळीपूर्वी म्हणजे मार्च सुरुवात पैसे मिळू शकतात. ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत आहे, पण नवीन नोंदणी नाही, फक्त चुका सुधारता येतील. रखडलेले हप्ते एकत्रित 4 ते 6 हजारांपर्यंत मिळू शकतात. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता म्हणजे 2,000 रुपये अडकला असून 1,89,000हून अधिक पात्र शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेचे हप्तेही काही ठिकाणी थांबले आहेत. आधार आणि बँक डिटेल्स तपासा. बाजारभावात बदल दिसतोय. तूर खरेदीला नाफेडकडून वेग आला असून चुकारे 24 तासात खात्यात येत आहेत. तुरीला 8,000 ते 8,500 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. टोमॅटोचे भाव पडले, 5 ते 10 रुपये प्रति किलो. मिरची उत्पादन घटले म्हणून मसाले महाग झाले. नवीन हळदीला सेनगावात 17,000 रुपये उच्चांक मिळाला. कापूस खरेदी मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्याची मागणी आहे. कांदा निर्यातीत 2,137 कोटी परकीय चलन आले, पण 20% घसरण आहे. अमेरिकन बाजारात शुल्कमुक्त प्रवेशामुळे निर्यात वाढेल. गहू निर्यातीला 2.5 लाख टन कोटा मिळाला. साखर निर्यात 5 लाख टन वाढली. हवामान अपडेट. 18 ते 22 फेब्रुवारीपर्यंत ढगाळ आणि धुकट वातावरण राहील. तापमान 33 अंशावर पोहोचले असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. बदलत्या हवामानामुळे दूध उत्पादन घटण्याची भीती आहे. इतर बातम्या. सोने चांदीचे दर घसरले. सोने 1,53,550 रुपये 10 ग्राम. हिंगोलीत राशनवर फक्त तांदूळ मिळेल. अजित पवार विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स माहिती डाउनलोड झाली. सरकारी कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी महागाई भत्ता वाढण्याची चिन्हे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा. शासकीय दर्जा आणि 30,000 रुपये मानधन मागणी.